बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे। परभणी येथे संविधान स्तंभाची केलेली मोडतोड, पोलीस कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी याला अमानुषपणे मारहाण करून त्याची केलेली हत्या, तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज धुळे शहरात आंबेडकरी समाज अनुयायी सर्व पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। कायदा सुव्यवस्थेचे पालन करीत हा मोर्चा शहरातील महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर माफी मागावी व माफी न मागितल्यास त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशा विविध मागण्या या मोर्चेतून करण्यात आल्या आहेत। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडसह संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व दोषी पोलिसांवर 302, 34, 307, 354 व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा। महेश सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवारास 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी व ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकुळे याच्या परिवारासही 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी। त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या परभणीतील पोलिसांवर कारवाई करण्यात यावी व या घटनेची उच्चस्तरीय SIT गठीत करून त्यात आंबेडकरी व मागास वर्गातील सदस्यांची नेमणूक करून चौकशी करावी। परभणी घटनेत आंबेडकरी समाजावर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवण्यात आला आहे। दुपारी निघालेल्या या मोर्चा दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी नारेबाजी करत शहर दणाणून सोडले होते, तर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मात्र या मोर्चेत उपस्थित असलेल्या आंबेडकरी समाजातील नेत्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत शांततापूर्ण मार्गाने हा मोर्चा काढला आहे। सदर या मोर्चात आंबेडकरी समाजातील नेते, अनुयायी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्यानं आंबेडकरी समाजाचे नेते दिलीप आप्पा साळवे यांनी समाज बांधवांचा आभारही मानला आहे। जय भीम जय संविधान। परभणीमध्ये जी घटना झालेली आहे त्याचा आम्ही निषेध करतोय। दुर्दैवी घटना याची आमचं समाज राष्ट्रावर आम्ही त्यांची मनापासून आभार मानतो। जय भीम जय संविधान। जय भीम जय संविधान। आज दिनांक 26 डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाचे गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले गैरउद्गाराच्या निषेधार्थ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून आंबेडकरी समाजाने एकजूट दाखवून एक विशाल व हजारोच्या संख्येने महिला बंधूंनी सहभागी होऊन आंबेडकरी एकतेचं जे आज दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार मानतो। आज देशामध्ये बघितलं गेलं तर बहुतांश SC ST OBC NT यांनाच टार्गेट केले जाते। आज तसेच यांना टार्गेट केलं जातं। आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती काही अशी अनावादाने घडलेली घटना नसून ती सुनियोजित अशी घटना होती। भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका होती ती प्रास्ताविकाची तोडफोड होत असताना सोमनाथ सूर्यवंशी या संविधान प्रेमीने तिचे चित्रीकरण केले होते व ते चित्रीकरण त्याच्याजवळ असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने त्याला विशेषतः टार्गेट केले व त्याला मरेपर्यंत बेदम मारण्यात आले, म्हणजे एक प्रकारे त्याचं कान घडवण्यात आलं व ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रास्ताविकाची विटंबना केलेली होती त्याला माथे फिरू म्हणून त्याच्यावर एक साधारणसा अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे। तर माझे असे म्हणणे आहे की परभणी जे प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, या जिल्हा प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की संविधानाची तोडफोड व अॅट्रॉसिटी ॲक्टचा कुठलाही संबंध येत नसतो। संविधान हे देशाचं आहे, देशाच्या संविधानाची विटंबना करणाऱ्याला
देशद्रोह म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे व त्याला भर चौकामध्ये फाशी अथवा गोळ्या घातल्या पाहिजे अशा मताचा मी आहे. आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये आज आंबेडकरी समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे, पण सामाजिक प्रश्नासाठी तो एकत्र येण्यासाठी थोडा धजवतो. परंतु आज जे ऐक्याचं दर्शन घडवलेलं आहे कोणी बघितलं नाही. पक्ष पार्टीचा हा मोर्चा नव्हता, हा फक्त आंबेडकरी समाजाचा व संविधान प्रेमी संविधानाला मानणाऱ्या लोकांचा हा मोर्चा होता. आज आपल्याला दिसून आलं का मोर्चामध्ये असंख्य लोक सहभागी झालेले दिसून आले व मोर्चा शांततेने हा पार पडलेला आहे. आज एका शिष्टमंडळाने कलेक्टर साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे. समाजातील ज्येष्ठ जे पण कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आबालवृद्धांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे.